6 महिन्यांपूर्वी नांदेडच्या एका घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता. आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध असल्यामुळं आचलचे वडील आणि भावांनीच आचलचा प्रियकर सक्षम ताटेची निर्घृणपणे हत्या केली. त्याचवेळी त्याच्या घरच्यांसह आचलवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण त्याचवेळी आचलनं एक धाडसी निर्णय घेतला. ज्याच्यासोबत लग्न करायची, आयुष्यभर एकत्र राहायची स्वप्न पाहिली होती, त्या सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय आचलनं घेतला. टाहो फोडत तिनं सक्षमच्या मृतदेहासोबतच लग्न केलं. इतकंच नाही तर आपण आता आयुष्यभर सक्षमच्याच घरी राहणार असल्याचं तिनं सांगितलं होतं. तसंच आपल्या वडिलांना आणि भावांना फाशी देण्याची सुद्धा तिनं मागणी केली होती. आचलचं हे धाडस, प्रवाहाविरुद्ध जाऊन तिनं उचललेलं पाऊल, या सगळ्याची फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभर मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. कित्येकांनी तिच्या खंबीर भूमिकेचं कौतुक केलं होतं. ज्याच्याशी आचलला लग्न करायचं होतं त्या सक्षमची विधवा म्हणून आचल आयुष्य काढणार, या विचारानंच लोक हळहळले होते. या घटनेला आता 6 महिने होऊन गेलेत. पण आता सक्षमच्या आईनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जे सांगितलंय त्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. आचल आमच्या घरातून निघून गेली आहे, त्यानंतर ती परत कधीच आली नाही, असं सक्षमच्या आईनं या मुलाखतीत म्हटलंय. यामुळं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेणारी आचल त्यांना सोडून का गेली, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. सक्षमच्या आईनं आचलबाबत नक्की काय सांगितलंय, ती घरातून निघून जाण्याचं कोणतं कारण सांगितलं जात आहे, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. आचल मामिडवार आणि सक्षम ताटे दोघंही एकमेकांना 2022 पासून ओळखत होते. तिचे भाऊ साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार हे दोघंही सक्षमचे चांगले मित्र होते. पण आपली बहीण आचल आणि सक्षमचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं कळल्यावर साहिल आणि हिमेशला सक्षमचा राग आला. सक्षम आणि आचल या दोघांची जात वेगळी असल्यामुळं आचलचे वडील आणि भाऊ या दोघांच्या प्रेमाच्या विरोधात होते. पण आचल सक्षमशी लग्न करायच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळं तिच्या घरच्यांचा राग वाढत गेला. 27 नोव्हेंबर 2025चा आचलचा बाप गजानन मामिडवार, तिचे भाऊ साहिल, हिमेश आणि त्यांच्या मित्रांनी सक्षमला पैलवान टी हाऊसला बोलावून घेतलं. लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलावल्याचं खोटं कारण देऊन त्यांनी सक्षमला बोलावलं. या सगळ्यांनी आचलसोबतचे प्रेमसंबंध का तोडले नाहीत, तिच्याशी का बोलतोस असा प्रश्न विचारत सक्षमला मारहाण करायला सुरुवात केली. सक्षमनं तिथून पळायचा प्रयत्न केला तेव्हा गजानन मामिडवारनं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. पण 3 गोळ्या लागल्यानंतर सुद्धा सक्षम जिवंत होता. हे बघून चिडलेल्या मामिडवार बापलेकानं त्याच्या डोक्यात वारंवार फरशी घातली आणि सक्षमचा जीव घेतला. यानंतर सक्षमच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. सक्षमची आई संगीता ताटे यांनी इटवारा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पण त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये आचल सुद्धा होती. तिनं पोलीस स्टेशनमध्येच धाव घेऊन सक्षमच्या आईला घट्ट मिठी मारली. ती ढसाढसा रडत होती. सक्षमच्या हत्येमुळं आचल पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मला आता तुमच्याच घरी राहायचंय असं तिनं संगीता यांना सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये घडलेला हा सगळा प्रकार बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. याहीपेक्षा धाडसी पाऊल आचलनं पुढे जाऊन उचललं. सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला तेव्हा आचलनं त्याच्या घरी धाव घेतली. ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं होतं तो सक्षम आता या जगात नाही, म्हणून आचलनं त्याच्या मृतदेहाशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. सक्षमच्या मृतदेहासमोरच आचलच्या अंगाला हळद लावण्यात आली. तिनं सक्षमच्या बोटानं कपाळाला कुंकू लावून घेतलं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालण्यात आलं. लग्नासारखे सगळे विधी सुरू होते. पण कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. सगळीकडे होता तो फक्त आणि फक्त आक्रोश. धाय मोकळून रडत आचलनं सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. सक्षमशी लग्न करण्याचा आपला शब्द तिनं पूर्ण केला. फक्त हे अनुभवायला सक्षम जिवंत नव्हता. या सगळ्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण सुन्न होत होता. आचल एवढ्यावरच थांबली नाही. आपल्याच बापानं आणि भावांनी सक्षमची हत्या केली, पण तरीही आचल सक्षमला न्याय देण्यासाठी त्यांच्याच विरोधात उभी राहिली. आपल्या बापाला आणि भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तिनं केली. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आचल म्हणाली, माझ्या घरच्यांमुळं सक्षमचा जीव गेलाय. मी त्याच्याशी लग्न केलंय आणि आता मी इथेच राहणार आहे. त्याच्या आई वडिलांची काळजी घेणार आहे. शरीरानं नसले तरी मनानं मी कायमच सक्षमचीच राहणार आहे. हा निर्णय मी कुणाच्या दबावातून नाही तर स्वतःच्या मर्जीनं घेतलाय. माझ्या घरचे जिंकूनही हरले, पण सक्षम हरूनही जिंकला, असं आचलनं सांगितलं होतं. सक्षमवरच्या प्रेमासाठी उरलेलं आयुष्य त्याची विधवा म्हणून राहण्याचा, आपल्याच बाप आणि भावाला फाशी द्यायची मागणी करणाऱ्या आचलच्या या भूमिकेचं सगळ्यांनीच कौतुक केलं. प्रेम फक्त मरेपर्यंत नसतं,
तर जोडीदाराच्या मृत्यूनंतर सुद्धा ते करता येतं. ही प्रेमाची एक नवीन व्याख्या आचलनं जगाला दिली. याची चर्चा देशभरात झाली. सक्षमच्या कुटुंबियांनी सुद्धा आचलच्या या निर्णयाचं स्वागत केलं. आचलच्या कुटुंबियांनीच आपल्या मुलाला मारलं याची जाणीव असताना सुद्धा सक्षमच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला. सक्षमच्या आई संगीता यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं तसंच प्रेम मी आचलवर सुद्धा करेन. तिला मुलगी न मानता सक्षमप्रमाणेच माझा मुलगा मानेन. तिच्यात मला सक्षम दिसतो. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीसारखं प्रेम करेन. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिने माझी साथ सोडली नाही तर मी सुद्धा तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही, असं संगीता ताटे म्हणाल्या होत्या. पण आता सक्षमच्या मृत्यूला 6 महिने उलटून गेल्यावर दिव्य मराठी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संगीता ताटे यांनी आचलबद्दल धक्कादायक दावा केलाय. संगीता यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की आचल म्हणाली होती, मम्मी, सक्षमच्या जागी आता मी तुमचा मुलगा आहे, तुमच्यासोबतच राहीन, तुमची काळजी घेईन. पण ती फक्त 3.5 महिनेच आमच्या सोबत राहिली. एक दिवस अचानक माझ्या आजीची तब्येत खूप बिघडली आहे, मला तिला भेटायला जायचंय, असं तिनं मला सांगितलं. इथून काही अंतरावरच तिचं घर आहे. मी तिला तिच्या घरी सोडून आले, पण त्यानंतर ती कधीच परत आली नाही, असं संगीता यांनी सांगितलंय. सक्षमच्या हत्येचा त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. आचल घरातून गेल्यानंतर त्यांची तब्येत जास्तच बिघडली. तेव्हा आम्ही आचलला फोन केला आणि हे सगळं सांगितलं, पण तेव्हाही ती परत आली नाही. 21 मार्चला सक्षमच्या वडिलांचंही निधन झालं. हे सांगताना संगीता ताटे यांना अश्रू अनावर झाले. संगीता यांनी मुलाखतीत पुढे सांगितलं की सध्या आचलसोबत आमचा कसलाही संपर्क नाही. आजीकडे जाण्यापूर्वी आचल सोशल मीडियावर आपल्या काकांच्या संपर्कात होती. ती काय बोलायची, कोणाशी बोलायची यावर आम्ही कधीही बंधन ठेवलं नव्हतं. पण ती निघून गेली, ती परत कधीच आली नाही, असं संगीता ताटे यांनी सांगितलंय. दरम्यान संगीता ताटे यांनी दिलेल्या मुलाखतीबाबत आचल मामिडवार किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही. त्यामुळं जिच्या जगावेगळ्या निर्णयाचं, सक्षमवरच्या जिच्या प्रेमाचं कौतुक झालं, सक्षमच्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची जिने शपथ घेतली, तीच आचल फक्त 3 महिन्यात सक्षमचं घर सोडून माहेरी परत का गेली? यामागं कोणतं कारण आहे? हा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. ज्यांनी आपला मुलगा आणि पती गमावला त्या संगीता यांची अवस्था बघून आता सगळीकडून मोठी हळहळ व्यक्त केली जाते. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.